नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांची हालचाली वाढत असून गाव पातळीवर जोरदार हालचाली वाढत असल्याचे चित्र आहे। गावातही कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत। नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असून उलटसुलट प्रतिक्रियेने नंदुरबार जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉक्टर हिना गावितांना उमेदवारी देण्यावरून डॉक्टर हिना गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यात मतभेद पाहायला मिळाले। रघुवंशींनी मात्र उमेदवारी देण्यास जाहीर विरोध केला होता। मात्र डॉक्टर हिना गावितांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे या वादावर पडदा पडला। आता या निवडणुकीत माजी आमदार रघुवंशी काय भूमिका घेतात याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून अशी मागणी एकमुखी आम्ही सर्वांनी केलेली आहे। कारण विकासामध्ये किंवा आदिवासी समाजाच्या योजना देताना जर आदिवासींमध्येच भेदभाव करणारा आम्हाला खासदार नको आहे। सर्व आदिवासींना समान न्याय देणारा पाहिजे। पण आज दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे शिवसेनेचे आदिवासी आहेत त्यांना ते आदिवासीच मानत नाही, त्यांच्या गावाला एकही योजना देत नाही, त्या सरपंचाला कधीही सन्मानाने वागणूक दिली जात नाही आणि एकही काम शिवसेनेच्या लोकांचं होत नाही। अशा वेळेला शिवसेनेच्या लोकांनी त्यांना का मतदान करावं हाच आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून आम्ही सांगितलं होतं की आम्ही युतीचा धर्म पाळू। भारतीय जनता पक्षाने जर उमेदवार बदलला तर आम्ही सन्मानाने त्याचा प्रचार करू, नाही तर मग शेवटी पक्ष जो निर्णय घेईल, एकनाथ शिंदे साहेब जो सांगतील त्याच्याप्रमाणे वागू। पण समजा भारतीय जनता पक्षाने उमेदवारच बदलला नाही आणि जर भारतीय जनता पक्ष सातत्याने असाच अन्याय जर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर करत असेल तर मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल। नाही, एकच व्यक्ती आहे चंद्रकांत रघुवंशी, जे वारंवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आणि मला विरोध करताना दिसतात। तर ते आजचा विरोध नाहीये, मागच्या अनेक वर्षांपासून ज्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा त्यांनी मला आणि भारतीय जनता पार्टीला विरोध केलेला आहे। 14ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल, दोघं निवडणुकांच्या वेळेला ते काँग्रेसमध्ये होते आणि आज त्यांना या ठिकाणी सत्ता भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीची, आज राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये आहे, तर सत्ता ही भाजप शिवसेनाची आहे हे त्यांनी पाहिलं आणि एक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी ते शिवसेनेमध्ये आले। त्यांनी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वारंवार भाजपमध्ये येतो असं सांगून खोटं बोलून आमच्या सरकारकडनं त्यांनी काँग्रेसचं त्यांची सत्ता जेव्हा नंदुरबार नगरपालिकेत होती कोट्यावधी रुपयाची कामं करून आमच्या नेत्यालाही त्यांनी फसवलं आणि वारंवार भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांची भूमिका असते। नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सोबत न येता काँग्रेस सोबत ते गेले। आजही शिवसेना जी आपल्या नंदुरबार जिल्ह्याची आहे ही काँग्रेस सोबत आहे। ते जरी आज शिवसेनेमध्ये आलेले असले तरी ते मनापासून काँग्रेसीच आहे आणि पुढच्या काळामध्ये ते शिंदे साहेबांनाही धोका देतील असं माझं स्पष्ट मत आहे। नंदुरबार जिल्ह्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री ॲडव्होकेट के.सी. पाडवी आपल्या शांत आणि संयमी स्वभावामुळे परिचित आहे। त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही राजकीय नेत्यांवर गंभीर टीका करताना दिसून आले नाहीत। ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांचे सुपुत्र ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे लोकसभा निवडणूक 2024 करिता रिंगणात उतरले आहेत, त्यामुळे के.सी. पाडवी ही जोरदार तयारीला लागले आहे। ॲडव्होकेट के.सी. पाडवी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमदार आमशा पाडवी यांच्यावर जोरदार टीका केली होती। आमशा पाडवी यांनी माझ्यावर आरोप करण्याच्या अगोदर खरं म्हणजे त्यांनी विचार करायला पाहिजे होतं आणि सरळ स्पष्ट सांगेन, मी त्यांना मंत्री असताना किंवा माझ्या एकूण राजकीय जीवनामध्ये गेले 33-34 वर्ष मी राजकीय जीवनामध्ये आहे। 32 वर्षापर्यंत मी कुठलं मंत्रिपद स्वीकारलं नाही किंवा अनेक पदं स्वीकारली नाही आणि मला 2.5 वर्ष मंत्रिपद मिळाल्यानंतर मी कोणाचा आणि गेले 33-34 वर्षामध्ये मी कोणाचा वचपा काढत नाही आणि बदलाही घेत नाही। लोक मला निवडून देतात आणि मी स्वतःच कधी म्हणत नाही मी निवडून येईन असंही म्हणत नाही। माझं स्वतःचं तत्त्व आहे आणि त्यांना तडीपार करण्याचा मी कुठेही पत्र दिलेलं नाही। आणि खरं म्हणजे आमच्या पाडवीला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते विधान परिषदेची शपथ घेत असताना त्यांना दुसऱ्या म्हणजे त्यांना वाचनच नाही आहे, इयत्ता पहिलीसुद्धा शिक्षण नाही आहे। मुळात हा माणूस हमाल होता, हमालाचा राजकारणामध्ये आल्यानंतर आता त्याच्याकडे
250 ते 300 एकर जमीन आहे. एवढी जमीन कुठून आली, पैसा एवढा त्याच्या स्वतःच्या जावाईने त्याच्यावर केसेस केलेल्या आहेत. इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत ते स्वतः, म्हणजे त्यांचं जावाई, त्यांनी त्यांच्यावर खूप आरोप केले आहेत. आणि अनेक गोष्टी आहेत. नवरा बायकोचं भांडण असलं तरी दोघांकडनं पैसे वसूल करण्यापासून तर अगदी इथे असेंब्लीमध्ये प्रश्न विचारणारा सुद्धा आणि अनेक गोष्टी करायला सुद्धा त्यांना पैसा असल्याशिवाय, आणि तो पैशांसाठी राजकारण करतो. त्याची ही एखादं पद आल्यानंतर ते पदाचा उपयोग हा फक्त धंद्यासाठी करतो. आणि आत्ताही जो गेला आहे त्याला फक्त पैसा, सत्ता आणि त्यांना काहीतरी मिळालं असल्याशिवाय तो जाणार नाही. आणि एक नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये गेले स्वातंत्र्यानंतर आमचा काँग्रेस पक्ष एवढा मोठा असूनसुद्धा किंवा भाजप असेल, हे मी म्हणत नाही की काँग्रेसने आदिवासींना MLC असेल, राज्यसभा असेल दिली नाही, पण दिली नाही खरं आहे. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये उद्धव साहेबांसारख्या माणसाने एक आदिवासी माणसाला MLC दिली, हे मान्य करावं लागेल. MLC दिल्यानंतर त्यांनी ते पद, आणि न शिकलेला, खरं म्हणजे मागच्या वेळेस तो 2019ला चंद्रकांत रघुवंशी म्हणून आमच्याकडे काँग्रेसचेच माजी अध्यक्ष, याचे अध्यक्ष काँग्रेसचे, ते शिवसेनेत गेले. त्यामुळे त्यांना पुढे आणलं आणि माझ्याविरुद्ध त्यांना उमेदवारी करायला सांगितले. त्यांना वाटेल त्या प्रकारची मदत झाली. कुठल्या पद्धतीने निवडणुका होत्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकांत रघुवंशीने त्यांना पुढे आणलं आणि 10,000च्या वर मतं जाऊ शकत नाही, तो माणूस पुढे गेला. आणि त्या माणसाला उद्धव साहेबांनी MLC देऊन फार मोठे उपकार केले. आदिवासींवर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग उद्धव साहेबांनी केला की सामाजिक न्यायाची भूमिका शिवसेनेने घेतली. कदाचित त्या भूमिकेमुळेसुद्धा शिवसेनेचं मोठं नुकसान झालं असेल मला वाटतं. परंतु पहिल्यांदा इतिहासामध्ये शिवसेनेने आदिवासी माणसाला MLC हे पद दिले. आणि म्हणूनच मी त्यांचं कौतुकही करतो, कोणाचं, शिवसेनेचं, उद्धव साहेबांचं. परंतु त्याचं त्यांनी कुठेही एक उपकाराची भावना ठेवलेली नाही. आणि निश्चितपणे हा सगळ्या आदिवासींचा एक प्रकारचं त्यांनी म्हणजे आम्हाला अपमान केला आहे, आदिवासींचा अपमान केला आहे. आदिवासी माणूस हा असा खोटारडा असतो, खरं तर आदिवासी एवढा प्रामाणिक असतो, आणि तो प्रामाणिकपणा त्याने घालवला आहे, आदिवासींची बदनामी केली, आणि त्याचा परिणाम त्याला निश्चित भोगावा लागेल. हे तेवढंच खरं आहे की गाढवाला गु आणि गूमध्ये काय फरक आहे की नाही हे कळत नसावा असं माझा अंदाज आहे. या टीकेला आमशा पाडवी यांनीही घाणघाती प्रत्युत्तर देत आरोप सिद्ध करा, अन्यथा आपल्यावर गुन्हा दाखल करू अशी प्रतिक्रिया दिली. ज्या केसी पाडवी आता काल बोलत असताना तर याने सांगितलं मीडियाला की मी असं काय केलं नाही, त्याने मी तुम्हाला कागद दिला, तो पालकमंत्री असताना ताबडतोड याला 2 वर्षासाठी तडीपार करा, हे पत्र दिलं आहे. ते पत्र मी तुम्हाला दिलं आहे कारण त्या राजकीय जीवनात मी त्याला नडणार होतो हे त्यालाही समजतो. मी 1200 मताने पडलो होतो, म्हणून कदाचित त्या रागाने त्याने माझ्यावर तोडीपारचा, म्हणजे मी तुम्हाला एक सांगतो, त्याने सांगितलं असं मी काही पत्र दिलं नाही. पालकमंत्रीच्या सर्व अधिकार असतात, तो कोणालाही कुठेही जेलमध्ये टाकू शकतो. माझ्यावर जे आरोप आहे, मी माझ्या आदिवासी समाजासाठी रस्त्यावर आंदोलन केलेले आंदोलन आहे, त्याच्यामध्ये एकही मुद्दा असा नाही माझ्यावर तोडीपारचा लागू शकतो. पण त्याने कलेक्टर SP ला पेसर आणून स्थानिक PI ला सांगितलं तू ताबडतोड याच्यावर प्रस्ताव तयार कर आणि 2 वर्षासाठी तोडीपार कर. पण जे स्थानिक जे अधिकारी होते त्याने मला बोलवलं, दादा असं असं आहे, ताबडतोब तुम्ही करा, नाही तर तुम्ही 2 वर्षासाठी तोडीपार होणार आहे. आणि मी लगेच जे इथून मुंबईला गेलो, माझ्या जे पक्षाचे जे मंत्री होते त्यांना सगळ्यांना सांगितलं की अशी घटना आहे, आणि ते पत्र सुद्धा दिल्यानंतर इथून काल SP ला बोलले तर तुम्ही काय नाटक करायचे नाही, ते असे असे आहे. तेव्हा मी वाचलो नाही, मी 2 वर्ष तोडीपार राहिलो असतो. हे खोटं नाही, हे कागद तुम्हाला दिला, केसी पाडवी सांगतो ना असं काही नाही, खोटा बोलतो, तर मी खोटा कोणतीच गोष्ट बोलत नाही. एकंदरीत नंदुरबार जिल्ह्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
राजकीय नेत्यांच्या पक्षांतराने आणि राजकीय प्रतिक्रियाने राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. भाजपाचे डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेसचे ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांची सरळ लढत होणार असून जनतेचा कल कोणाकडे राहतो आणि कोण बाजी मारतो हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.